नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर एवढे दिवस झालं आपण रेग्युलर व्हिडिओज नव्हतो बनवत, शॉर्ट्स बनवतो आहे, पण आता आपले आजपासून रेग्युलर आपले लाँग व्हिडिओज येतील. आणि माझी एकच अशी इच्छा आहे आणि चॅनलला अजून पुढे करायचं आहे आणि अजून चांगले व्हिडिओज घेऊन यायचे असेल तर तुमचा सपोर्ट हवा आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या ज्या काही इश्यूज असतील त्या कमेंट करा, मी नक्की रिझॉल्व करायला प्रयत्न करेन. माझं इंस्टाग्रामचा डिटेल्ससुद्धा मी इथे टाकून ठेवतो, तिथेसुद्धा माझे व्हिडिओज येतात. आपण तिथेसुद्धा रिअल इस्टेट आणि जे बाकीचे दुसरे माझे कंटेंट रिलेटेड व्हिडिओ ते सुद्धा बघा, तुम्हाला नक्की ते आवडतील. तर जाऊया आपल्या आजच्या या इम्पॉर्टंट टॉपिककडे. भरपूर दिवस झालं आपण व्हिडिओज बनवत होतो की सिडकोच्या ज्या किमती आहेत त्या कमी नाही होत आहेत. रेग्युलर मीटिंग्स होत होत्या, म्हणजे रेग्युलर मीटिंग्स फिक्स होत होत्या, पण काही कारणामुळे किंवा टेक्निकल रिझनमुळे किंवा अजून दुसऱ्या तिसऱ्या कारणामुळे मीटिंग्स होत नव्हत्या. तर फायनली आज ज्याप्रमाणे जी इन्फॉर्मेशन मी आता देतो आहे ती एकंदरीत एक सकारात्मक इन्फॉर्मेशन आहे. आणि जे लोक वाट बघत होते, भरपूर जणांचे मला कमेंट्स यायचे की किमती रिगार्डिंग वगैरे, तर आज आपण तीच गोष्ट डिस्कस करतो आहे. सिडकोच्या ज्या किमती होत्या त्या कमी झाल्यात, एक असं सकारात्मक विधान आपल्याला आज ऐकायला भेटलं आहे. तर भरपूर दिवस जे मीटिंग रद्द झालेल्या वगैरे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये, ज्याच्यामध्ये आज दुसरा दिवस आहे. काल पहिला दिवस होता आणि सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी व्हिडिओ बघितले असतील. आपले माननीय आमदार विक्रांतदादा पाटील त्यांनी आंदोलन, एक प्रकारचं आंदोलन, त्यांना आंदोलन नव्हतं बोलायचं, पण ज्या प्रकारे त्यांनी सिडकोच्या किमती कमी कराव्या म्हणून एकंदरीत जी गोष्ट केली त्याचे व्हिडिओसुद्धा आलेले होते. तर एकंदरीत त्याच गोष्टीचा प्रभाव पडून आज 10 डिसेंबर 3:15 सिडकोच्या किमती कमी करण्याबाबत आपले जे माननीय उपमुख्यमंत्री आहेत, माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर, तसेच सिडकोचे अधिकारी त्यांच्याबरोबर ही मीटिंग झालेली आहे. तर आत्ताच मी मगाशी इंटरव्ह्यू त्यांचा पूर्ण ऐकला. तर आपण दुसऱ्या काही मी व्हिडिओज बघितले यूट्यूबमध्ये आता, सो त्याच्यामध्ये काहीच तथ्य नव्हतं, फक्त व्ह्यूजसाठी किंवा एकंदरीत काही इन्फॉर्मेशन दिली नव्हती. जस्ट व्ह्यूज भेटतील, इन्क्रीज भेटेल म्हणून फक्त तो व्हिडिओ बनवलेला गेलेला. मला कोणाला टार्गेट नाही करायचं, जस्ट मी एक सांगतो आहे की मी तो जो पूर्ण इंटरव्ह्यू आहे तो ऐकला. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि शेवटी मग ते काय बोलले, काय म्हणजे काय एकंदरीत काय एकदम सकारात्मक गोष्ट झाली ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर ज्याप्रमाणे त्यांनी काही पॉईंट्स सांगितले की एकंदरीत ते पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन गेलेले, जी सिडको थ्रूच असते. डॉक्युमेंट्स सिडकोने जे स्ट्रक्चराईज बनवलेले आहे, जे पॉईंट्स आहेत, मग ते प्रायझिंगच्या रिलेटेड असू दे, प्लॉट्सच्या रिलेटेड असू दे, त्यांनी DPR हा सुद्धा शब्द वापरला. तर एकंदरीत ही सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड घेऊन ते गेलेले, त्या गोष्टी डिस्कस झाल्या. तर त्या प्रकारे त्यांनी ते पॉईंट सांगितले की प्रायझिंग प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जशी 20 ते 30 लाखामध्ये त्यांनी सांगितली, पण ती तशी नव्हती होत. 30 लाख, 40 लाख, 50 लाख जात होती. मग परत जे प्लॉट्स होते त्याच्यावरती सुद्धा डबल अमाऊंट आकारलेली गेलेली होती. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. प्लस त्यांनी हे सुद्धा सांगितलं की काय बोलतात, इमोशनली कोणत्या गोष्टी न करता आपण जे प्रॅक्टिकल पॉईंट्स घेऊन आहेत, जसं किमती कमी होत्या पाठच्या काही लॉटरीमध्ये आणि आताच्या लॉटरीमध्ये नव्हत्या, तर त्या गोष्टी त्यांनी प्रॉपरली डिस्कस केल्या. आणि त्याच्यानंतर असं सुद्धा आपले माननीय जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांनीसुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्यांवरती नाराजी व्यक्त केली, असं त्यांनी सांगितलं आहे की एकंदरीत मेनली जर आता आपल्याला हीच गोष्ट सांगायची आहे तर एक सकारात्मक अशी गोष्ट झालेली आहे. त्यांनीसुद्धा सांगितलं की ह्या सगळे पॉईंट डिस्कस करून त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना जे EWS आणि LIGचे जे फ्लॅट्स आहेत त्याच्यावरती पुन्हा वर्क करायला सांगितलं आहे आणि तात्काळ त्याची वर्किंग झालेली आहे ती लवकरात लवकर घेऊन यायची आहे. मग पुढे ते प्राइसिंग जे आहेत ते लवकर डिस्कस होऊन त्या कमी होऊन येतील आणि एक लोकांना जे प्रत्येकजण जे आहे ते बघतंय की आपलं स्वतःचं हक्काचं घर असू दे, त्यांना त्या कमी झालेल्या किमतीमध्ये
घरं भेटतील. तर ही एक सकारात्मक गोष्ट आहे. ते सुद्धा बोलले की एकंदरीत आजची जी मीटिंग झाली त्याच्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे त्यांनी सांगितलेलं आहे 30 ते 50% पर्यंत किमती कमी होण्याचे चान्सेस आहेत. तरी 30% जरी झाले तरी भरपूर मोठी गोष्ट आहे, पण 30 ते 50% मध्ये झाले तर अतिशय उत्तम. तर या प्रकारे ही जी गोष्ट आहे ती एकंदरीत सगळ्यांसाठीच एक सकारात्मक आहे, एक पॉझिटिव्हिटी घेऊन येते. तर याच गोष्टी मला डिस्कस करायच्या होत्या. मी कोणतीही डेडलाईन देत नाही आहे, कोणत्याही 2 दिवसात होईल, 3 दिवसात होईल असे मी काही व्हिडिओज बघितले, त्याच्यामध्ये सांगत होते 2 दिवसात, 3 दिवसात पुढच्या होईल वगैरे. तर ज्या प्रकारे त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये त्यांनी असं काही मेन्शन केलेलं नाही आहे की पुढच्या 2 दिवसात 3 दिवसात होईल. ते फक्त बोलले की मी ह्याच्यावरती जोपर्यंत फायनल सोल्युशन येत नाही तो लवकरात लवकर येईल असे बोलले. कारण ज्या प्रकारे त्यांना गाईडलाईन सांगितलेल्या आहे सिडकोला लवकरात लवकर या गोष्टी करून घेऊन LIG आणि EWS फ्लॅटच्या एकंदरीत किमतींवरती वर्कआउट करून PMAYच्या गोष्टी प्रॉपरली हे करून सिडकोचे जे मुद्देसर आहेत त्यांचे जे पॉईंट्स आहेत ते करून फायनलाइज एक गोष्ट तयार करा आणि मग त्याच्यावरती मग आपले प्राइसिंग कमी होईल. तर एक हेच सांगणं आहे की आता कुठेतरी असं वाटतं की ह्या ज्या किमती आहेत त्या लवकरात लवकर कमी होतील. जे लोक वाट बघत होते त्यांना एक दिलासा भेटेल की हां आता प्राईस ज्या आहेत कमी होतील आणि लवकरात लवकर जी लॉटरी पेंडिंग होती तीसुद्धा लवकरात लवकर येईल. आता एकंदरीत जी द्रोणागिरी तळोजाची वगैरे आलेली होती ती लॉटरी डिफरंट, त्याच्यामध्ये प्राइसिंग जी आहे ती ऑलरेडी डिस्कस झालेली आहे. तर या गोष्टींचं आणि जी लॉटरी येणार आहे त्याच्यासाठी तर त्या गोष्टी दोन्ही वेगळ्या आहेत. तर त्याचं काही घेणं देणं नाही. तर ती प्राइसिंग असणार ती डिफरंट, ती जी आहे तशीच राहणार, जी 4,508 घराची आहे. आता ह्याच्यामध्ये आय थिंक मायनस होऊन 26,000 घरच येत आहेत का 22,000 घरापर्यंत येत आहेत ते आपल्याला एकंदरीत थोड्या दिवसांनी कळेल. पण या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या की मीटिंग झाली आहे ती एकदम पॉझिटिव्हली झालेली आहे. कुठेतरी आपल्याला एक अशी आता गोष्ट आहे की आशा आहे की प्राईस ज्या आहेत त्या कमी होतील, लोकांना दिलासा भेटेल. तर याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. जो पूर्ण त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर गोष्टी डिकोड केलेल्या, म्हणजे त्यांनी कसे डॉक्युमेंट्स कोणते, नंतर टेंडर प्लॉट्स, नंतर DPR, नंतर PMAY या सगळ्या गोष्टी त्यांनी यूज केलेल्या होत्या. सो त्याच आधारित मी तुम्हाला सांगितलं की अशा गोष्टी आहेत का. तर इथपर्यंत तुम्ही आता व्हिडिओ बघितला. ह्याच्या पुढचे व्हिडिओ आपण घेऊन परत येऊ. आपले उद्या सिडकोचा FCFS जो आहे त्याच्यावरती आपला अजून एक पूर्ण व्हिडिओ येणार आहे. लास्ट टाईम मी बनवला त्याच्यामध्ये आवाज बरोबर येत नाही आहे, तो मग पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहे. प्लस आपला म्हाडाच्या रिगार्डिंग BMCच्या लॉटरीच्या रिगार्डिंग, परत पुणे म्हाडा लॉटरी आहे तिच्या रिगार्डिंग, नंतर आता जो वरळी आणि वरीच्या साईडला जे पुनर्विकासासाठी म्हाडाने 4,000 घरं भेटली त्याच्यावरती सुद्धा आपलेच व्हिडिओ येतील. तर तुम्ही व्हिडिओमधून तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन भेटत असेल चांगली तर खरंच एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या ज्या काही गोष्टी असतील ते मी त्या नक्की रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सगळ्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. अजून असेच व्हिडिओ घेऊन, अशाच इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. सगळ्यांचे धन्यवाद आणि लवकरच किमती कमी होतील आणि एक सकारात्मकरित्या सगळ्यांना जी घरं आहेत ती चांगल्या प्रकारची घरं भेटतील हीच एक इच्छा आहे. तर लवकर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन.